व्यक्तीचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिलेली होती, मात्र अजून सुद्धा काही माहिती अद्याप येणं बाकी आहे। मात्र हेच बोटी दुर्घटनेचं बोट दुर्घटना झाली ते ठिकाण आहे नीलकमल नावाची बोट ही 4 वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून निघालेली होती आणि जवळपास याच परिसरामध्ये आपण पाहतो की ही बोट दुर्घटना झाली आणि त्यानंतर एक मोठा अपघात झाला। सगळी यंत्रणा या ठिकाणी काम करत होती, मात्र आपण पाहतो की जिथे ही दुर्घटना घडली तिथले आत्ताची दृश्य जर पाहिले तर इथे जवळपास रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे। पाटील साहेब, आपण पाहतो की जिथे ही दुर्घटना घडली तिथे आपण पोहोचलेलो होतो, मात्र आत्ताची स्थिती तुम्ही पाहता की इथं रेस्क्यू मला वाटतं इथे ठरली कॅप्टनचा नेव्हीची बोट आपल्या पुढे आहे, त्यांनी इथेच आहे म्हणून सांगितलं, म्हणून तो अंदाज घ्यायचा आहे। पण आता याच्यापेक्षा आपले जे पॅसेंजर बुडालेले आहेत किंवा त्यांना दुखापत झाली त्यांना तिथे न्यायचं कसं हा बघितलं पाहिजे असं मला वाटतं। आतापर्यंत जे काही बचाव कार्य झालेलं आहे त्यानुसार कुठे कुठे वाचवण्यात आलेल्या लोकांना नेण्यात आलंय, म्हणजे काही जण मला वाटतं बचाव कार्यामध्ये आता जे लोक न्यायला पाहिजे तेवढे नेलेले दिसत आहेत आणि ज्या पॉईंटवर आपण गेलो होतो त्या पॉईंटवर मला वाटतं की आता कोणी राहिले नसतील अशी अपेक्षा आपण करूया। बोट सुद्धा दिसत नाहीये जे ठिकाण। तर एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट होती, उलटलेली होती। नेव्हीच्या स्पीड बोटीनं या बोटीला धडक दिलेली होती, तो हा व्हिडिओ आहे। वेगानं येणारी नौदलाची ही स्पीड बोट होती जिनं या प्रवासी बोटीला धडक दिली आणि त्यानंतर ही बोट दुर्घटना घडलेली आहे। उरण कारंजा जवळ ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। त्यानंतर आता नौदलाच्या 14 बोटींद्वारे, मरीन पोलिसांच्या 3 बोटींद्वारे, कोस्टगार्डच्या 1 बोटीद्वारे आणि 4 हेलिकॉप्टरद्वारे तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं। सध्या 3 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 66 प्रवासी ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे।